तर आज आपण श्रीमंतीचा विचार करण्याची जादू, पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड, आतापर्यंत जे मिळाले नाही ते मिळेल या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहे। आज माझ्या आत्म्यातील परमेश्वर तुमच्या आत्म्यातील परमेश्वराला, ईश्वरास अगदी नतमस्तक होऊन नमस्कार करतो आणि आपलं सर्वांचं स्वागत करतो। आजचा दिवस आपल्या जीवनातील महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा आहे। रात्र दिवस हे पुढे येणारच आहेत। सर्व दिवस आपल्यासाठी आनंददायक हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। मित्रांनो, आपले शब्द मंत्र होत असतात। आपल्या प्रत्येक शब्दात एक पॉवर, ऊर्जा, ताकद आहे। काही शब्दांचा उपयोग बऱ्याच वेळा प्रासंगिक परिस्थितीत उपयोग केला जातो। आपण आपल्या शब्दाला समजून घेत नाही। आपण आपल्या शब्दाचा वापर रात्र दिवस करीत असतो, परंतु प्रत्येक शब्द प्रासंगिक आहे आणि होत असतो। आपण प्रत्येक शब्द सहजासहजी घेत असतो। ठीक आहे, बोलले आहे, आपण बोलत असतो। आपल्या मुलाला गाढव म्हणत असतो, तर कधीतरी तो गाढव बनेल, कारण शब्दाची पॉवर भरपूर आहे। त्यामुळे भरपूर लोक शिकले आहेत, पण शिकूनही त्याचा उपयोग करत नाहीत, गाढवासारखे काम करीत असतात। कारण घरातील साध्या साध्या गोष्टी सुद्धा चुकायला लागल्या तुमच्या आमच्या। घरातील आई वडिलांची किंमत लोक ठेवत नाहीत, आदर मान सन्मान देत नाहीत। अलीकडच्या मुलांना तर काय वाटतंय कळतच नाही। पहिल्या जमान्यात बघा, कोणी भेटले तर त्याच्या पायाला वाकून नमस्कार केला जात असत। आजकाल गुडघ्याला नाही, कंबरला हात लावून दुरूनच नमस्कार करतात, नमस्कार नमस्कार म्हणतात। मित्रांनो, इथं संस्कृती संपत चालली आहे। तिथे काही ना काही अडचणी वाढत आहेत। मित्रांनो, ही संस्कृती जागी करायला पाहिजे, कारण आपण माणूस आहे। आपण माणूस असताना जनावर बनू शकत नाही। फक्त जग पुढे चाललं आहे, आधुनिकता आली आहे, ह्या नावावरती ही संस्कृती चुकवू नका। मित्रांनो, श्रीमंतीचा विचार करण्याची जादू हे प्रवचन नाही, तुमचे आमचे सर्वांचे आपले जीवन सुंदर बनण्यासाठी हा कार्यक्रम आहे। मित्रांनो, तुम्ही आणि मी जन्माला का आलोय, का जन्म झालाय, आपलं काय कारण आहे, आपल्या जीवनाचा काय हेतू आहे? काय हेतू हाच आहे का? रडणे, ओरडणे, पार्टी करणे, दंगा करणे, मस्ती करणे, हॉटेलला जाणे, लग्नात नाचणे, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत सारखे जनासारखे राहायचं का? नोकरीसाठी राहायचं का? आणि थोडे पैसे आले की लगेच हिसाब किताब करायचा, पैसे कमी आले म्हणून जादा आले नाराज व्हायचं, पुढच्या 5-25 वर्षाचा हिशोब करून त्यांची व्यवस्था करायचीला मागं लागायचं। आपणाला पुढच्या 2 पावलांचा अंदाज नसतो, 2 सेकंदात पुढे काय घडणार आहे आपल्याला माहीत नसतं, तरी आपण 50 वर्ष 100 वर्षाची व्यवस्था बघायला लागत असतो। पण मित्रांनो, आपण नेमका उद्देश हेतू काय आहे आपल्या जीवनाचा? व्हॉट इज युअर पर्पज ऑफ युअर लाईफ? माझ्या जीवनाचा उद्देश हेतू काय आहे? की जीवनात त्या उद्देशपूर्तीसाठी हेतू नेमका काय, कसं जगायचं आहे? आपण बारीक सारीक गोष्टीत आपला हेतू बनवत असतो। आपला हा हेतू आहे का बघा, की मी काम करण्याचं, की माझ्या कंपनीला फायदा झाला पाहिजे, मी जे व्यवसाय करतो त्यामध्ये माझा फायदा झाला पाहिजे, मी माझ्या कंपनीत काम केलं तर मी काम केलं परदेश दौऱ्यावर गेलो पाहिजे। तर मित्रांनो, या गोष्टीचा आपण उद्देश किंवा हेतू म्हणू शकत नाही, याला आपण कारण म्हणू शकतो। उद्देश किंवा हेतू म्हणू शकत नाही, कारण उद्देश आणि हेतू मधला फरक समजून घ्यायला पाहिजे। वास्तवामध्ये नेमकं उद्देश आणि हेतू काय? आपली अडचण हीच आहे की आपण हेतू उद्देश नसेल तर प्रत्येक कामात आणि प्रत्येक उद्देश ठरवायला लागत असतो। बघा, सकाळी लवकर का उठायचंय? मला यशस्वी व्हायचंय, त्यासाठी उद्देश आहे। तुमचा उद्देश काय? यशस्वी व्हायचं आहे। आपल्याला 1 कोटी रुपये मिळवायचे आहेत, पण 1 कोटी मिळायला समाधान असतं का? लगेच 10 कोटीवर जातो, लगेच 100 कोटीवर जातो। अपेक्षा आपली वाढत असते, अपेक्षा सारखी बदलत असते।
प्रत्येक मिनिटाला उद्देश बदलत असतो. अडचण हीच आपली आहे की आपल्याजवळ उद्देश नाही, त्यामुळे दररोज आपण उद्देश हुडकायला लागतो किंवा उद्देशाचं काय नेमकं यावर आपण विचार कधी करत नाही आणि विचार करत नाही, कधी कधी उद्देश सुद्धा मिळत नाही, त्यामुळं आपण आळशी बनत असतो. मग त्यामुळं आकर्षणाचा सिद्धांत काम करीत नाही. आपल्यासाठी पूर्ण ब्रह्मांड काम करीत नाही. साधा सिंपल नियम आहे, बीज टाकले, पाणी दिले, आपोआप वाढणार. मग आपण बीज टाकू शकलो नाही आणि बीज टाकले नाही तर पाणी देत नाही, काही काही वेळ बीज टाकत नाही, त्यामुळे आपल्या जीवनात भरपूर अडचणी येत असतात. त्यासाठी अडचणी आपण बदलल्या पाहिजेत. जो भी करो कमाल का करो. आज एक नवीन संकल्प मी तुम्हाला सांगणार आहे. नवीन संकल्प काय आहे? फी प्लस ई इज इक्वल टू ए. फी म्हणजे व्हिज्युअलायझेशन, आपण यावर काल परवा आपण शिकलोय. दुसरा फी म्हणजे व्होकलाइज, म्हणजे जे बोलतो सांगतो ते व्होकलाइज. ई म्हणजे इमोशनलाइज, म्हणजे भावनिकता हृदयातून निर्माण झाली पाहिजे. आणि ॲक्च्युलाइज म्हणजे वास्तविकता. ज्या गोष्टीबद्दल मी कल्पनाचित्र निर्माण करीत आहे, ज्यावर मी बोलत आहे, त्या गोष्टी भावनिकदृष्ट्या इच्छा करत आहेत, त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये वास्तवमध्ये येत आहेत. याला साधा सरळ भाषेत सांगायचे झाले तर IPO, इनपुट प्रोसेस आउटपुट. ज्यावेळी आपण व्हिज्युअलाइज करीत असतो त्यावेळी इनपुट होत असते, ज्यावेळी आपण व्होकलाइज करीत असतो त्या बोलत असतो तेव्हा इनपुट होत असते, ज्यावेळी आपण इमोशनलाइज होत असतो त्यावेळेला भावनिक गोष्ट असतो त्यावेळी इनपुट होत असते. आणि यावेळी आपल्या जीवनात ऑर्डर आपण देत असतो. जसं आपण हॉटेलमध्ये गेला ऑर्डर देतो तसंच आहे. आपण हॉटेलमध्ये ऑर्डर दिली, त्याच गोष्टी तुमच्या समोर येणार. आपण म्हणू शकत नाही मी ऑर्डर दिली नाही, पण ऑर्डर बेटर म्हणणार हीच ऑर्डर तुम्ही दिली होती. तसेच आपण ज्या ज्या वेळी विचार करत असतो त्या त्यावेळी ऑर्डर देत असतो, व्हिज्युअलाइज करीत असतो, कल्पनाचित्र निर्माण करीत असतो. आपण जर सफरचंदाचा विचार करत असेल तर सफरचंद यावर आपला विचार चालू होत असतो. आपण सफरचंदाचा विचार करतो तसे सकारात्मक विचार करायला तुम्ही आम्ही चालू करायला पाहिजे, कल्पनाचित्र निर्माण करणार पाहिजे. जो सोचेंगे वे पाएंगे. विचार केला घटना घडणार, पण घटना घडण्यासाठी थोडा वेळ लागत असेल तर गडबडीत एकदाही चुकीची ऑर्डर दिली तर आपण ती कटकट कॅन्सल करून बदलू शकतो. आपण बदलू शकतो, शिकलोय. पण ब्रह्मांडाला जी ऑर्डर देतोय त्याबद्दल जागरूक असणं महत्वाचं आहे. समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये कुणाला जर भेटायला गेला असेल, त्यावेळी परिस्थिती बघून आम्हाला वाटतं की कुणाच्या बाबतीत असं घडायला नको, आपल्या बाबतीत तर अजिबात नको, असं आपण विचार करत असतो. त्याच वेळेला व्हिज्युअलाइज होत असतं, व्होकलाइज होत असतं, इमोशनलाइज असतो, त्यामुळे घटना घडू शकतात. विचार करत असताना, बोलत असताना, भावनिकता होत असताना वास्तवात घटना घडतात. म्हणून मी सारखं सांगत असतोय, विचार वाणी कर्म बरोबर घटना. थॉट्स प्लस फिलिंग प्लस ॲक्शन बरोबर रिझल्ट असे घडत असते. त्यामुळे जर त्यावेळी चुकीचा विचार निर्माण होत असेल तर कटकट करून कॅन्सल करून तुम्ही आम्ही विचार बदलू शकता. तर तुम्ही मित्रांनो या 5-7 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी शिकलाय. ऑर्डर कशा द्यायच्या, काय द्यायच्या. पण आपल्या लहानपणापासून भरपूर ऑर्डर दिले असणार, तर चांगल्या गोष्टी आपल्या रक्तात उतरायला पाहिजेत. जसे की मला वाटतं की गोष्ट ही जी पद्धत चुकीची आहे. माझ्या तोंडातून कटकट कॅन्सल जातात, आपोआप हाताची बोटं कॅन्सल म्हणून फिरली जातात सहजासहजी. कारण हे मी माझ्या पेशीमध्ये नसानसात उतरलेल्या ॲक्शनमध्ये घेतलेला आहे. आणि चांगली जर गोष्ट घडत असेल तर आपल्या मनातून जबरदस्त, लय भारी, उत्कृष्ट, अप्रतिम, तथास्तु हे शब्द निघायला पाहिजे. ही मी सवय करून घेतली आहे. जाणून बुजून आपण शिकायला सुरुवात करायला पाहिजे. प्रत्येक माणसाचा प्रश्न असतो बघा, मला राग लगेच येतोय, तर तो कसा कंट्रोल करायचा. काही जणांचा प्रश्न असतो.
मी कायम नकारात्मक विचार करतोय, सकारात्मक विचार येत नाहीत. माझ्या मनात काही जणांची अडचण असते. सेल्स करायला, विक्री करायला गेल्यावर काही गोष्टी मी विसरून जातो, किंवा काही जणांचा प्रश्न असतो की बोलायला उभा राहिलं की माझा हातपाय कापाय चालू होतात. असे बरेच प्रश्न असतात. आता जर सगळ्यांना राग भरपूर येत असेल तर उत्तर असं आहे की ज्यांना कुणाला राग येते, चिंता असते, काळजी असते, नकारात्मक असते, तर तुम्ही ह्या गोष्टी जे खाली सांगणार आहे त्याचा वापर करा. सलग जे शिकवलं आहे त्याचा वापर करायला चालू करा. पैसे नाहीत मग काय शिकलो इतके दिवस. काही जणांचा प्रश्न असतो की नवरा बायकोचं भांडण आहे, पती पत्नीचं पटत नाही, मी काय करू. मग श्रीमतीच्या विचार करण्याच्या जादूमध्ये तुम्ही काय शिकलाय, ध्येय लिहायला सांगितलंय, कृतज्ञता व्यक्त करायला सांगितलंय, प्रॅक्टिस करा, जे पाहिजे तेच बोला. काही जणांचा प्रश्न असतो की बहुत चांगला नाही, मग काय करू. आतापर्यंत जे सांगितले ते अप्लाय करायला चालू करा. सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरे मिळतील. व्हिज्युअलाइज, वोकलाइज, इमोशनलाइज करा, ॲक्च्युअलाइज घटना घडतील. BSc बॉडी कम्युनिकेशन स्टोरी करा, ऊर्जा वाढवा, वर्क इज वर्शिप करा. राग कमी करण्यासाठी करायचं की व्हिज्युअल मोटर रिहर्सल, भावनिक मनाची तालीम करायची आहे. याचं नेमकं सिक्रेट मध्ये बुकमध्ये सगळं सांगितलेलं आहे की कसं करायचं. काही जणांचा शर्यतीत भाग घ्यायचा होता, त्या शर्यती करत असताना बरीच मेहनत घ्यावी लागते. त्यावेळेला त्या शास्त्रज्ञांनी, त्या ट्रेनरनी 2 ठिकाणी परीक्षा घेतली. ग्राउंडमध्ये शर्यती घ्यायची होती, पण एका रूममध्ये ध्यान लावून त्यांना शर्यत जिंकत आहे, धावत आहे, अशा सूचनातून एका जागी बसवून दिल्या होत्या. त्यांना ग्राउंडवर प्रॅक्टिस करत होते आणि रूममध्ये करत होते. त्यावेळी त्यांच्या शरीरात जसे मैदानी खेळ खेळत होते त्याच्यापेक्षा सुद्धा शरीर त्यांचं जादा पळत होतं. याच पद्धतीने कार्य झालं होतं की शरीराने भाग त्यासाठी ॲक्टिव्ह केला होता त्यांना. तर आपण बुद्धीवरती काम करत गेलो, मैदानी खेळापेक्षा रूममध्ये व्हिज्युअल मोटर रिहर्सल करून बुद्धीला चालना देऊन जास्त ॲक्टिव्ह झालं होतं. तर आपण बुद्धीवर काम करून बुद्धी जर नंबर 1 असेल तर सायन्स आणू शकतो. त्यामध्ये आपला राग, नकारात्मकता, छोटा विचार आपल्याला कमी समजणे, सर्व नकारात्मक ऊर्जा आहेत, या सगळ्या गोष्टी नकारात्मक आहेत. तर आपण सकारात्मक कसे होऊ शकतो त्यासाठी सिंपल पद्धत आहे. व्हिज्युअल मोटर रिहर्सल, भावनिक मनाची तालीम. म्हणजे आपल्याला पहिल्यांदाच असे मित्र निर्माण करायचे की आपण ज्या मीटिंगला जातोय त्या ठिकाणी आपल्याला जी वेळ निर्माण वाट पाहायला लागते त्यासाठी आपल्याला राग येतोय आणि आपण तिथून उठून येतोय. अशीच जर घटना आपल्या इमॅजिन आपण करत असेल तर परत करत असेल त्यावेळेला आपल्या त्या पाठीमागं अर्धवट नॉलेज न घेता पूर्ण नॉलेज घेऊन अर्धा तास वाट बघत असला तरी सुद्धा आपण इमॅजिन करत राहायचं आहे. त्यामुळे काही पुस्तक वाचत बसायचं आहे, अभ्यास करत बसायचं आहे, आपले चांगले बोलत राहायचं आहे. आपण एखादा माणूस लेट येतोय मग त्याला शिवा देत बसतो, ते शिवा देत न बसता त्याची वाट बघत आनंदी विचारानं बसत गेलो, पुस्तक वाचत बसलो किंवा एखादा प्रोग्राम अटेंड करत गेलो किंवा एखादं नॉलेज घेत गेलो तर आपली व्हिज्युअल मोटर रिहर्सल होत असते. आपण चांगले बोलत गेलो, आशीर्वाद देत गेलो, आपल्याला बिलकुल राग येत नाही आणि झाले ते झाले चांगले, दिस इज दॅट व्हॉट आय नीड, हा वंडरफुल म्हणून हसत बाहेर आपण यायला पाहिजे आणि आपण आपले जीवन एन्जॉय करायला पाहिजे. व्हिज्युअल मोटर रिहर्सल तर काम करीत आपल्या पद्धतीने असं काम करते. तुम्ही आम्ही सुद्धा घरातील लोकांनी अपमान केला, शिव्या दिल्या किंवा काही आपण विसरू कधी शिकत नाही, पण काही वेळेला विसरा लागतात. त्यातून बाहेर यायचं असेल तर काही गोष्टी आडव्या येत असतील त्या आज व्यवस्थित चांगल्या झाल्या आहेत हा विचार करून घेऊन आपण हसायला पाहिजे, हसायला प्राधान्य द्यायला पाहिजे, त्या बदलायला पाहिजेत. कुणी जर आपल्याला त्रास दिला, अपमान केला तर दिवसभर आपण हसत असायला पाहिजे, आनंदात असायला पाहिजे, गाणं म्हणत राहायला पाहिजे. चांगलं जीवन बनण्यासाठी आपण व्हिज्युअल मोटर रिहर्सल करायला पाहिजे. काल जे झालं ते झालं, रिपीट ते होता कामा नये. मनामध्ये त्याच्याबद्दल चांगला विचार करायला पाहिजे. काल घटना घडली, राग आला,
परत जर घटना घडली तर त्यावेळेला तिथं राग नाही यायला पाहिजे. त्यावेळेला दिस इज दॅट व्हॉट आय नीड. जे बी घडते ते चांगल्यासाठी, हाऊ वंडरफुल, अप्रतिम, जबरदस्त, उत्कृष्ट असं बोलत गेला तर तुमचा राग कमी होईल आणि काही लोक स्थिर, स्थावर, निवांत, शांत सायलेत होतील. त्यामुळे तुमचं घर स्वर्ग बनेल आणि आपले चांगले नातेसंबंध सुद्धा होऊ शकतात. आणि राग हा 2 प्रकारचा असतो, एक धर्माचा आणि एक कामराग. एक सत्याच्या मार्गाचा राग आणि कुकर्माचा मार्ग, कामरोग. ज्या एखाद्या मुलाची आई मुलाला योग्य मार्गावर जावं म्हणून रागावत असेल तर धर्माच्या वाटेवर, धर्म सत्य आहे, तो राग करणं योग्य आहे. राजाने प्रजेच्या कल्याणासाठी राज व्यक्त केलाच पाहिजे, तो योग्य आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की राग व्यक्त करायला परवानगी दिली होती. हे कशासाठी केलं होतं? ते धर्मासाठी केलं होतं, सत्यासाठी. आणि जर तुम्ही सत्यासाठी राग करत असाल तर तो सत्याचा राग आहे, धर्मरोष आहे. आणि दुसरं कामरोषमध्ये माझी एखादी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून तुम्ही राग व्यक्त करत असाल तर त्याला कामराग म्हटलं जातं. जर आपण जेवताना जेवण लवकर दिले नाही, किंवा चटणी कमी आहे किंवा मीठ कमी आहे किंवा काहीतरी कारण काढून राग व्यक्त करत असाल तर तो कामरोष असतो, कामरोग असतो. म्हणून आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून राग व्यक्त करत असाल तर ते चुकीचं आहे. दोन्ही गोष्टी रागच आहेत, पण एक धर्मरोष आणि कामरोष. आणि राग येत असेल तर बघा, ज्यावेळी कामरोष तुम्ही रागात असता तेव्हा तुम्ही कोणते बीज टाकत असता? तर नकारात्मकता. मी माझ्या इच्छा पूर्ण झाल्यावर खुश होणार. यामुळे तुम्ही नकारात्मक असाल तर तुम्ही ही ऊर्जा नकारात्मक घालणार आणि त्याचा परिणाम हा नकारात्मकच असणार. आणि अशा वेळी जास्तीत जास्त अडचणी तुम्हाला येत जाणार. आणि तुम्ही जर जाणून बुजून धर्मरोषमध्ये असं राग व्यक्त करत असाल, आपला राग व्यक्त केल्यामुळे सुद्धा तुम्ही पुढचा माणूस सुधारत असेल, समजत असेल तर तुमची इच्छा काय आहे ते सुधारला पाहिजे. तुम्ही इच्छा सुधारला पाहिजे. आणि जर ती इच्छा सुधारल्यामुळे पुढचा माणूस जर सुधारत असेल तर कर्मरोष तुम्हाला वाटत असेल की मी माझा मुलगा सुधारण्यासाठी धर्मरोष सत्याचा राग करीत आहे, तर कुणाला डॉक्टर वकील बनण्याची इच्छा आहे, तुम्ही स्वतः बनू शकला नाही म्हणून जर डॉक्टर वकील बनण्यासाठी तुमच्या मुलावरती लादत असाल तर तो धर्मरोष नाही, कामरोष आहे. त्यामुळे नकारात्मक वाढत जाणार, त्यामुळे डिप्रेशनमध्ये येणार, नकारात्मक वाढणार, चिंता काळजी वाढणार. आणि परत जर तुमची इच्छा माझा मुलगा चांगला झाला पाहिजे, नंबर 1 झाला पाहिजे, त्यासाठी राग व्यक्त करत असाल तर योग्य आहे. या दोन्हीमधील फरक समजून घ्यायला पाहिजे. आणि आपल्या जीवनातील जग हे 2 प्रकारचे आहे, एक सांसारिक दुनिया, दुसरी आध्यात्मिक दुनिया. ऊर्जेच्या सिद्धांतावर आपण काम करीत आहे. सांसारिक दुनिया ही कामाच्या सिद्धांतावर काम करीत आहे. सांसारिक जगात मर्डर केलं तर शिक्षा लागणार, पण आध्यात्मिक जगात थोडं वेगळं आहे. धर्मासाठी, सत्यासाठी मर्डर केला तर तुम्हाला शौर्य पदक मिळू शकतं, तुम्ही जगप्रसिद्ध बनू शकता. तर आपण आपल्या रागाला बदलू शकतो, प्री बाय इमॅजिनेशन करू शकतो, व्हिज्युअल मोटर रिहर्सल करून. तर जेव्हा राग येतोय त्यावेळी पुढील माणूस जे बोलतोय ते योग्यच आहे. योग्य विचार करायला चालू केला, परिणाम चांगले मिळतील. यासाठी प्रॅक्टिस करायला महत्त्वाचं आहे. तुम्हाला पाठीमागच्या 7-8 दिवसात जे शिकवले त्या बऱ्यापैकी आपण विसरला असणार, पण तुम्हाला BSc व्हिज्युअलायझेशन, कंप्लेंट रिलॅक, व्हिज्युअलायझेशन, व्होकलायझेशन, इमोशनलायझेशन, IPO, कटकट, कॅन्सल, हा वंडरफुल. तुम्ही जसे वातावरण राहणार तसंच तुमच्या जीवनात घडत राहणार. काही जणांचा प्रश्न असतो बघा, नशीब आहे का? आणि म्हणत असतात की बरेच जण की किस्मत से ज़्यादा और टाइम से पहले, भाग्य से ज़्यादा और समय से पहले कुछ नहीं मिलता. ते आपल्याला माहीत आहे की असं बोललं जातं, तरी आपण आकर्षण सिद्धांत शिकत आहे. हे शिक्षण का घेत आहे? नशीब असं असेल तर 1 लाख मिळणार असतील तर मिळतील, तर किती मेहनत केली तर 1 लाखच मी येणार हे माहीत आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट वेळेच्या अगोदर येत नाही. मी तारीख टाकून मला अमुक तारीख हे पाहिजे असे प्रश्न निर्माण आपल्या मनामध्ये झाले असतील. हे प्रश्न येणे स्वाभाविक आहे आणि यायला पाहिजेत. ज्ञानी पंडित म्हणत असतात बघा, तुझ्या नशिबात असेल तर मिळेल,
तर मी काय करू, असा प्रश्न असू शकतो. किस्मत आणि भाग्य माझ्या जवळ आहे, याचे मी काय करू. जर आपण दोघे मित्र एका ठिकाणी आपण बसलो असेल, त्यावेळी एकमेकाला प्रश्न विचारले जातात बघा. तुम्ही तर सारखं म्हणत असता किंवा आम्ही ज्यावेळेला बसतो तर आमचे मित्र म्हणत असतात, तुम्ही तर आकर्षित सगळ्या गोष्टी बोलत असता, व्हिज्युअलायझेशन करायला बोलत असता, जो सोचेंगे वही पाएंगे, नशिबात आहे तेच मिळणार आहे. मग एवढे व्याप करायची गरज काय. मी त्याला विचारलं की तुझ्या बाबतीत काय आहे, तुला माहिती आहे का. हे मला माहिती आहे, तरी पण योग्य वेळेला मला मिळणार आहे. काही घडेल आणि माझ्या नशिबात असेल ते घडेल. मला जे काय समजायचे ते समजले. मग मी परत एका वेळी आम्ही एका मॉलमध्ये गेलो. त्यावेळी समोरून एक BMW कार आली आणि ती पार्किंगमध्ये गाडी जाऊन उभारली. त्यावेळेला त्याच्या माझ्या मित्राच्या तोंडातून निघालं, गाडी लई भारी, वाव, मस्त, जबरदस्त. त्यानंतर आम्ही तिथं बरीच खरेदी केली, आईस्क्रीम खाल्ली. परत आम्ही कपड्याच्या डिपार्टमेंट ज्यावेळी गेलो त्यावेळी एक कोट पसंत आला. तो कोट बघितला, त्या कोटवरची किंमत बघितली, तो कोट सोडून दिला. दुसऱ्या ठिकाणी टी शर्ट बघितला, त्याची किंमत बघितली आणि ती सोडून दिला. किंमत बघून आपण वस्तू सोडत असतो, तर किंमत बघून वस्तू सोडू नका. ज्या वस्तू पाहिजे त्या वस्तू घ्यायला चालू करा. हलकी महाग कमी जास्त नाही, तुमच्या नजरेला जी पसंत आहे ती घ्यायला चालू करा. थोड्याने मग खरेदी, बाकी ज्या खरेदी झाली त्यानंतर ज्याला BMW बघितलं त्याला वाव वाटलं, लई भारी वाटलं. म्हणून त्याला वाटलं की तुझी मुलं बाळा तुला BMW फिरायची वाटतं का. तर तो होय म्हटला. मग टी शर्ट पसंत आला होता, कोट पसंत आला, मग का घेतला नाहीस. तर त्याला तो म्हणतो की किस्मत से ज्यादा कुछ भी नहीं मिलता. तर त्यावेळेला आपली लायकी, आपली कॅपॅसिटी तुम्ही आम्ही वाढवायला पाहिजे. आपण किस्मत बनवू शकतो, आपण सगळ्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी करू शकतो. ही ताकद तुमच्या आमच्यात आहे, पण याचा तुम्ही आम्ही वापर करायला पाहिजे. आम्ही 2010 मध्ये पहिल्यांदा कार्यक्रम करायला आम्ही दोन मित्र चालू केलं. 2010 नंतर मी आज इथं ट्रेनिंग देतोय आणि तो जिथं आहे तिथंच पहिल्यापासून तिथं आहे. तुम्ही सुद्धा आता जे कार्यक्रमामध्ये सगळेजण एका दिशेने जाणार नाही, वेगवेगळ्या दिशेने जाणार. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आहेत, सर्वांना एकच ज्ञान देतोय. तरी यातील काही जण ज्ञान वापरात आणतात, काही जण आणणार नाहीत. वापरत असताना काही जण कमी जास्त करू शकतात, काही जण सोडून देणार. पण तुम्हाला मी एक परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्याला ज्ञान बुद्धी दिली आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण कसा बुद्धीचा वापर करणार यावर आपले भविष्य ठरत असते. म्हणून किस्मत से ज्यादा कुछ नहीं मिलता, पण नशीब म्हणत असते तू काहीतरी कर, मी तुझ्याजवळ येतो. नशिबात तुझ्या लिहिलं आहे, तू काहीतरी कर म्हणजे मी तुझ्यासाठी खजाना घेऊन येतोय दुनियेत. असं तुझ्या नशिबात लिहिले, असं होऊ शकतं. आम्ही माझ्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी बघितल्या, मी जेव्हा निर्माण केल्या त्यावेळेला मला आनंद होत गेला. त्यामुळे काही नाराज होण्याची गरज नाही. आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण मिळवू शकतो, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळवू शकतो. ही ताकद तुमच्या आमच्यात आहे. स्पष्ट बोलणं अवघड आहे, पण बोलल्याशिवाय चालणार नाही. या गोष्टीचा तुम्ही आम्ही वापर करायला पाहिजे, त्यावेळेला सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आईन्स्टाईनने सुद्धा याचा वापर बऱ्यापैकी केला होता. आपण आपल्या मनाचा पूर्ण वापर करून आपल्या जीवनात संधी शोधायचा प्रयत्न करूया. आपण होश आणि जोश मध्ये जर शिकत असाल तर याचा वापर करा, आणि हे करत नसाल, अडचण कोण निर्माण करते याचा विचार करा. म्हणून वामनराव पैंन सांगितले, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहे तुझ्या जीवनाचा रचनाकार. आपण या गोष्टीला वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे. आपण शिल्पकार आहे, रचनाकार आहे.
ध्येय लिहायला पाहिजे आणि पाहिजे ते मिळवायला पाहिजे. ध्येय मिळायला पाहिजे. ध्येय मिळाल्यानंतर आपण नेमकं काय करायचं, ध्येयपूर्ती झाल्यानंतर आपल्याला आनंद कसा मिळेल, कशासाठी आपण ध्येय लिहितोय. तर आनंद मिळण्यासाठी. तर मित्रांनो, आनंद या क्षणी आहे. ऊर्जा वाढवू शकता. शरीराला स्ट्रेस करून कमांड देऊन आनंद द्विगुणित करू शकता तुम्ही. झाड किती मोठं होतं तर ते जेवढं वाढू शकतं तेवढंच मोठं होतं. नदी किती वाहू शकते तर ती किती वाहू शकते तेवढी वाहू शकते. पण माणूस किती वाढू शकतो तर त्याच्याजवळ जेवढे पोटेन्शियल आहे तेवढं वाढू शकतो. माणसाची ताकद भरपूर आहे. जोरात कामाला लागा. हे आपण महत्त्वाचे समजून घ्यायचे आहे. मॅटर ऑफ अंडरस्टँडिंग, मास्टर ऑफ लर्निंग, मास्टर ऑफ थिंकिंग, क्रिएट युअर डेस्टिनेशन. आपले नशीब बदलण्यासाठी आपल्याला आपली ऊर्जा वाढवायला पाहिजे. ऊर्जा वाढण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्यासाठी एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. सर्वात जास्त पॉवरफुल आहे. या निसर्गाचा आभार मानायला पाहिजे, व्यक्त करायला पाहिजे. आपल्या समोर काहीच नाही मित्रांनो. विचार करा, हा मोबाईल नसता तर हे जे मी तुम्हाला जे सांगत आहे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचले नसते का? पोहोचले नसणार. त्यासाठी अगदी भावपूर्णपणे आभार व्यक्त करा. जसे आपल्यामध्ये आभाराची भावना येईल त्यावेळी आपल्या शरीरातील हार्मोन्स ॲक्टिव्ह होतील, कार्यरत होतील आणि सर्व पेशी हिलिंग करायला तुम्ही तयार होतील. सर्व शरीरातून ऊर्जा तरंग बाहेर पडतील. जसे आपण आभार व्यक्त करू तसे तसे आपल्या शरीरातील ऊर्जा तरंग बदलत जातात. राग केला तर वेगळे तरंग निर्माण, प्रेमाचे तरंग वेगळे येणार. बघा, एखाद्या वेळी आपण गाडीवर भरपूर प्रेम करतो, ती गाडी कधीतरी बंद पडली, लगेच तुम्ही त्या गाडीने आतापर्यंत दिलेली साथ विसरू शकत नाही आणि आभार व्यक्त करत असतात त्यावेळी ती गाडी आपोआप चालू होते आणि घराजवळ येऊन बंद पडते. असे तुम्ही आम्ही किती जण अनुभव बघितले असतील. मग कारच्या बाबतीत, मोबाईलच्या बाबतीत, लॅपटॉपच्या बाबतीत किंवा आवश्यक गरज असलेल्या वस्तू बाबतीत तुम्ही आम्ही बऱ्याच लोकांच्या तोंडून हे ऐकले असेल आणि तुम्ही ऐकत आला असेल, मी ऐकत आलोय. माझं माझ्या गाडीवर भरपूर प्रेम आहे. तुम्ही तुमच्या गाडीवर प्रेम भरपूर करत असाल. मला आजपर्यंत 2010 पासून आतापर्यंत 24 वर्षात कधी कुठल्याही गाडीने कधीही मला धोका दिला नाही, कारण माझं तेवढं प्रेम त्या गाडीवर आहे. गाडी मला कंटिन्यू साथ देत असते. मी तिच्यावर कृतज्ञता कंटिन्यू आहे. आपण निसर्गातील सर्व गोष्टींना धन्यवाद द्यायला सुरुवात करायला पाहिजे. धन्यवाद द्यायला पाहिजेत. मित्रांनो, तुम्हाला परवा मी सांगितले एका दिवसात 60 ते 65 हजार विचार येत असतात. त्याचे नियोजन करणं शक्य नाही. आपले विचार सकारात्मक आहेत का नकारात्मक हे कसे समजायचे तर साधं उत्तर आहे. फिलिंग, भावना आपल्या कशा भावना आहेत त्या दोनच भावना सर्वश्रेष्ठ आहेत. एक प्रेम आणि दुसरी कृतज्ञता, लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ह्या भावना महत्त्वाच्या आहेत. आणि ही भावना वाढवणं महत्त्वाचे आहे. नकारात्मक भावना 100 असेल तर प्रेमाची भावना वाढवायला पाहिजे. हे विश्व तरंगाने बनलेलं आहे. म्हणून आपल्याला मी परवा सांगितले किंवा या विश्वामध्ये एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज एनर्जी. प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे. त्यामध्ये तरंग आहेत. रेडिओ, टी व्हीमध्ये जसे तरंग, जुने तरंग असतात, नवीन तरंग असतात, तसे आपणाला तरंगाला फ्रिक्वेन्सी ट्यून झाला, मॅच झाला तर सर्व काही मिळू शकतं. जेवढे मी आपले धर्मगुरू आहेत किंवा साधू संन्यासी लोक आहेत, सर्वांना आपले आश्रम मठ का बनलेत, डोंगरात, दऱ्या खोऱ्यातनी, हिमालयात, प्रत्येक आश्रमात जे जंगलात निर्माण का झाले आहेत, तिरुपती बालाजी का डोंगरात आहे, शिर्डी कुठे आहे, अशा ठिकाणी माणसे उडकत उडकत पोचत असतात. असे का होते? कारण या जागा कायम हाय फ्रिक्वेन्सी, उच्चतम ऊर्जेत असतात. जे आश्रम मोठे आहेत, ज्यांच्याकडे भरपूर पैसे येत आहे, आरामात येत आहे, काय येत आहे, तिथे आनंद निर्माण होत असतो, आनंद वाटला जातो. सहजासहजी घडत नाही. ते सहजासहजी घडत तिथं असतं. ते काय करीत असतात?
तर प्रत्येक वेळी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करीत असतात. त्या ठिकाणी ऊर्जा भरपूर असते. ते ज्या गोष्टीवर ऊर्जा टाकतात त्या प्रत्येक गोष्टी घडत असतात. ही ऊर्जा प्रेम आणि कृतज्ञता भरपूर उच्च दर्जाची फ्रिक्वेन्सी तरंग आहेत. त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो, सेल्फ लव्ह करा, स्वतःवरती प्रेम करा. यातही 2 प्रकार आहेत स्वतःवरती प्रेम करण्यामध्ये सुद्धा. स्वतःवरती प्रेम, धर्माचे प्रेम, धर्मावरती भरपूर प्रेम करा आणि आपणाला जास्तीत जास्त धार्मिक बनवा. ज्यादा जबरदस्त बना की दुनियाला मदत करू शकाल. आपण साक्षात देव म्हणायला पाहिजे, राक्षस नाही. दुसरं प्रेम असतं की माझे मी काम करून घेणार आणि माझे काम झाले होणार, बस एवढेच झालं, माझं सगळं पूर्ण होऊ दे, मला पाहिजे ते मिळू दे. हे जे प्रेम आहे ते अगदी खालच्या लेवलचे प्रेम आहे. जिथे तुम्ही हृदयातून प्रेम करीत असता, हृदयातून हसत असता, संपूर्ण दुनियाचे कल्याण होऊ दे असे प्रेम करायला पाहिजे. तुम्ही जे देणार तेच मिळणार. तुम्ही 10,000 दिले 10,000 मिळणार. तुम्ही 1,00,000 दिले लाख मिळणार. नकारात्मकता 10% दिली तर 100% तुम्हाला वाढून मिळणार. तुम्ही हे शिकायला चालू करा. आपल्या भावना जोरात घडल्या पाहिजेत. काही करा, कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. कृतज्ञता तुम्ही आम्ही व्यक्त करू शकतो. सर्वांनी शांतमध्ये बसायचंय, डोळे बंद करायचेत. सर्वांनी शांत डोळे बंद करून बसायचंय. बिलकुल श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. आधी रिलॅक्स राहायचं आहे, एकदम शांत राहायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, चेहऱ्यावरती हास्य निर्माण करायचं आहे. आपला असा विचार करा की तुम्ही आनंदात आहात. एकदम चौफेर अशी हिरवीगार हिरवळ आहे. मंद अशी हवा भरपूर अंगावरती गार अशी येत आहे. आपल्या पूर्ण टोटल लहानपणाला आठवायचं आहे. छोट्या मित्रांना तुम्ही आम्ही आठवायचं आहे. अगदी लहानपणी असणारा छोट्या मित्राचा चेहरा आठवायचा आहे. लहानपणातील कपडे, लहानपणातील आगाऊपणा आठवा, लहानपण आठवा. त्यांचे बारीक चेहरे आठवा. त्यांचे आभार व्यक्त करा. धन्यवाद व्यक्त करा. आठवा, आपले नातेवाईक आठवा. कोणत्या नातेवाईकाने आपल्याला कुणी खांद्यावर घेतले, कुणी काकेत घेतले आठवा. कुणी आपल्याला डोक्यावर खेळवलं, कुणी आपल्याला हवेत उडवले, कुणी कुणी आपल्यासाठी घोडा बनले. आजी आजोबा, काका काकी, आत्ती मावशी, सर्व नातेवाईकांना एक एक करून आठवा. सर्व नातेवाईकांच्या बाबतीत मनापासून
आभार व्यक्त करा, मनापासून थँक्यू धन्यवाद बोला. सर्व नातेवाईका, गावातील गल्ली, रस्ते, शेत, ज्या ठिकाणी आपलं लहानपण गेले, आपण ज्या ठिकाणी लहानाचं मोठं झालोय, ती गल्ली, ते गाव, ते घर, मनातलं मैदान, ते आपण ज्या मैदानात खेळतो मैदान, ज्या झाडावर खेळतो ते झाड, शाळेचा पहिला दिवस, शाळेचा युनिफॉर्म, त्या पहिल्या दिवशी शाळेचा युनिफॉर्म, बॅग, पहिल्या दिवशी असणारे बॅग, युनिफॉर्म, शाळा, गार्डन, आपण जे शिकलो त्याबद्दल परमेश्वराचे आभार व्यक्त करा. थँक्यू धन्यवाद. सर्व शिक्षकांना धन्यवाद द्या. सर्व शिक्षकांचा चेहरा आठवा. सर्वांचा चेहरा आठवायचा आहे. जे शिक्षक तुम्हाला दिसत असतील, जिवंत असतील, मयत झाले असतील, त्या सर्वांचा चेहरा आठवायचा आहे. सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. लहानपणाचे मित्र, लहानपणाचा खेळ, त्यांचा आगाऊपणा, सर्व मित्रांना आठवायचे आहे. आणि आपण त्या मित्रांना आठवून कडकडून मिठी मारायची आहे. मित्राबद्दल आभार व्यक्त करायचा आहे. तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या माणसांनी तुम्हाला मदत केली त्या सर्व माणसांना आठवून मिठी मारायचे, धन्यवाद व्यक्त करायचे आहे. तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करताय त्या ऑफिसमधील सर्व वस्तूंना धन्यवाद व्यक्त करायचा आहे. सर्व व्यक्तींना धन्यवाद करायचा आहे. ऑफिसमधील काही कामगार तुमच्याबरोबर बोलत असतील नसतील त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायची आहे. पैशाबद्दल धन्यवाद व्यक्त करायचा. आपला पगार आला त्या आठवून तुम्हाला धन्यवाद व्यक्त करायचा आहे. जे आपण कपडे घालतोय त्याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायचा आहे. जे पेट्रोल, पाणी, प्रपंच आपला चालतोय, आपल्या जीवनामध्ये ज्या वस्तू आहेत एक एक करत आठवायचं आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. हे सगळं मनातल्या मनात करायचं आहे. मनातल्या मनात करून आठवायचं आहे. घरातील प्रत्येक वस्तू, बेड, कमरा, हॉल, भिंत, फरशी, हे सगळं आठवायचं आहे. कृतज्ञता व्यक्त करायचं आहे. कृतज्ञता व्यक्त करायचं, धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. शरीरातील हात, पाय, अवयव, डोकं, कान, शरीरातील सर्व शरीराचे अवयव, पेशी आठवायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. धन्यवाद व्यक्त करायचा आहे. भाऊ बहिणींनी तुमच्यावर किती प्रेम केलंय, भांडण तंडा केला असला तरी सुद्धा किती वेळेला पाठीवर तुम्हाला घेऊन खेळवलंय, तुम्हाला दुःख सुखामध्ये आधार दिलाय, त्या बहीण भावांना आठवायचं आहे. धन्यवाद व्यक्त करायचा, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. पत्नी, मुली त्यांना आठवायचं आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचं आहे, आभार व्यक्त करायचा आहे. केव्हा कधी तुम्हाला आधार दिला, साथ दिली, त्या सर्व गोष्टी आठवून
धन्यवाद व्यक्त करायचा आहे. आई वडील यांनी आपल्यासाठी किती कष्ट केलंय. आठवा, आपल्यासाठी किती वेळ पायी चालत गेले असतील, किती वेळा उपाशी राहिले असतील आपल्यासाठी, किती दुःख सोसले असेल आपल्यासाठी. आपल्याला सांभाळण्यासाठी आई वडिलांनी किती त्रास घेतला असेल. पैसे घरी नसले तरी सुद्धा त्यांनी आपल्याला पैसे दिले असतील. आठवा, शाळेच्या फीसाठी दिले असतील. आपल्याला घर देण्यासाठी, घरातील सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या पित्याजींना आठवा. आणि आठवून आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू पिताजी म्हणा. त्यांना कडकडून मिठी मारा. तुम्ही कितीतरी वेळा त्यांना दुःख दिलं असेल, मनापासून त्याची आई वडिलांची माफी मागा. धन्यवाद व्यक्त करा. आय लव्ह यू पप्पा, आय एम सॉरी, फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, मला माफ करा, मी तुम्हाला दुःख दिले. किती वेळा तरी त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं असाल. त्यासाठी आपल्या वडिलांची माफी मागा. अगदी हृदयातून थँक्यू, धन्यवाद व्यक्त करा, माफी मागा. आणि वडिलांना सांगा की माझं तुमच्यावर भरपूर प्रेम आहे. वडिलांचं लग्न झालेल्यापासून, घरच्यांच्यासाठी आपण जन्मल्यापासून पहिल्या दिवसापासून जो त्रास दिला तो ना, ते आठवा. शाळेच्या फीसाठी, ड्रेससाठी, पुस्तकासाठी त्रास घेतला असेल, त्याने आपल्यासाठी किती किती त्रास घेतला असेल, आठवा. ज्यांचे आई वडील सोबत आहेत त्यांच्यावर कृतज्ञता व्यक्त करा, मिठी मारा. ज्यांचे नाहीत त्यांनाही आपण धन्यवाद व्यक्त करू शकता, आशीर्वाद मागू शकता. आठवा वडिलांना, वडिलांचा चेहरा आठवा, ते त्याग आठवा, त्यांना धन्यवाद व्यक्त करा, कृतज्ञता व्यक्त करा. आपल्या आईला आठवा, आपल्या आईचा हसरा चेहरा आठवा. आठवा, ती कधीतरी आई 18 वर्षाची असेल, कधी 20 वर्षाची असेल, तिचाही चेहरा अगदी प्रफुल्लित असेल. आता हात कोमेजले असतील, तिचे हात पहिले कोमल फुलासारखे असतील, त्यावेळेचा चेहरा प्रफुल्लित असेल. आठवा, परंतु लग्न झाल्यानंतर उठल्यावर आठवा सगळ्या गोष्टी, झाडणे, पुसणे, स्वयंपाक बनवणे, भांडी घासणे, मुलं बाळं निर्माण करणे, त्यांना 9 महिने पोटात घेऊन वाढवणे. आईला आठवा, ते पोट सोबत घेऊन फिरणे, हे सगळं आठवा. डोकं दुखू दे, नाही अंग दुखू दे, काही होऊ दे, मनातल्या मनात आपण आभार व्यक्त करा, आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, धन्यवाद द्या. आपल्या आईला आठवा. आपल्यासाठी मित्रांनो, आईने किती त्रास सहन केला. असं 1 मिनिट विचार करा. लहानपणापासून आत्तापर्यंत आपण जन्मलो त्या पहिल्या दिवसापासून आपला सांभाळ करीत आहे, रात्रंदिवस प्रेम करीत आहे. तुम्ही जरा जरी रडला तर गळ्याला लावून घेते, रात्रभर जागरण करते तुमच्यासाठी. पण आपल्याला त्रास होऊ दिला नाही, आपल्याला कायम आशीर्वाद दिले, प्रार्थना केली आपल्यासाठी, पदरात बांधून घेतलं, उपातापाशी राहिली, उपास तापास केले तुमच्यासाठी, आपली विष्ठा साफ केली. कधी ओल्या कपड्यात झोपली, पण आपणाला वाळलेल्या कपड्यात झोपवले. आपली जिद्द पुरण्यासाठी काही मार्ग सोडून मदत केली. मित्रांनो, आठवा, आपल्या आईला आठवा. मित्रांनो, आपली आई म्हातारी झाली असेल, हात ढिले पडले असतील, फ्रेश चेहराही सुरकतला असेल, एवढे काम करूनही आपल्या घरातील लोकांनी चांगले वाईट बोलले असेल, आठवा. आठवा, आपणही काहीतरी बोललो असाल, मनातल्या मनात आईचा आपल्या हसरा चेहरा आठवा आणि मनापासून आभार व्यक्त करा, कृतज्ञता व्यक्त करा. बोला, आय लव्ह यू आई, सो थँक्यू, आय लव्ह यू आई, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि मित्रांनो, जाणून बुजून आपल्या आईला 2 मिनिटं डोळे झाकून कडकडून मिठी मारून राहा. फील करा, फील करा, आपल्या आईवरचं प्रेम फील करा. आईला कडकडून मिठी मारा, आईचं प्रेम व्यक्त होऊ द्या. आईवरती तुम्ही प्रेम व्यक्त करा, अगदी कडकडून मिठीवाला मारा. आपल्या आईला आठवा आणि
कोणी रोजा ठेवला, तर कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले, कोणी श्रावण ठेवले, परंतु सुखी तोच झाला ज्याने आईबाप घरात ठेवले, ज्याने आईबाप घरात ठेवले. थँक्यू.